नमस्कार. लोकप्रशासन विषयाच्या या लेक्चरमध्ये आपण आज संघटनेचा आणखीन एक नवीन दृष्टिकोन या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मागील दृष्टिकोनामध्ये आपण यांत्रिकी दृष्टिकोन किंवा औपचारिक संघटना हा भाग त्या ठिकाणी अभ्यासला. ह्या औपचारिक संघटना ही संघटनेचा एक महत्त्वाचा दृष्टिकोन आहे, कारण ज्या काही संघटना आपण बघतो अनुभवतो त्या सर्वच संघटना ह्या औपचारिक संघटना असलेल्या आपल्याला दिसून येतात. ह्या औपचारिक संघटना ह्या तुम्ही प्रत्यक्ष अनुभवू शकता, प्रत्यक्ष बघून त्याचे त्या ठिकाणी अध्ययने तुम्ही करू शकता. संघटनेचा हा यांत्रिकी दृष्टिकोन हा जो आहे तो प्रामुख्याने संघटनेचा अवैयक्तिक बाबींना तो प्राधान्य देणारा दृष्टिकोन आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारे अवैयक्तिक बाबींना या ठिकाणी महत्त्व जे आहे ते देण्यात येत नाही. हा दृष्टिकोन गतीहीन आहे. समूह किंवा सामाजिक नियंत्रणातनं व्यक्ती हा पूर्णपणे मुक्त असतो या धारणेवर आधारलेला हा दृष्टिकोन आहे. या दृष्टिकोनानुसार गैर आर्थिक प्रोत्साहनाकडे यामध्ये विशेष लक्ष देण्यात येत नाही. त्याचप्रमाणे संघटनात्मक व्यवहारास या दृष्टिकोनात काही स्थान नाही. या दृष्टिकोनामध्ये त्या कर्मचारी किंवा त्या व्यक्तीचे मत, त्या व्यक्तीच्या भावना, त्याच्या समस्या या बाबींना त्या ठिकाणी काही विशेष असं महत्त्व देण्यात येत नाही. आधुनिक काळामध्ये या औपचारिक संघटनेच्या दृष्टिकोनावर खूप मोठ्या प्रमाणावर टीका झालेली आहे आणि हे टीकाकार असं मानतात की यांत्रिकी दृष्टिकोनाद्वारा ज्या सिद्धांताची चर्चा केली गेली त्या केवळ म्हणी आहेत. विद्वान अभ्यासक आणि काही विचारवंत यांना या दृष्टिकोनाला फार काही महत्त्व देत नाही. त्यांच्या मते की संघटना ही जरी औपचारिक तत्व सिद्धांतावर आधारलेली असली तरी सुद्धा या संघटनेमध्ये एक मानवी बाजूसुद्धा आहे जी या तत्वानुसार पूर्णतः दुर्लक्षित झालेली आहे, जे की योग्य नाही. त्यामुळे संघटनेच्या मानवी दृष्टिकोनाकडे लक्ष देण्याचं आवाहन हे टीकाकार करतात. तर संघटनेचा हा मानवी दृष्टिकोन किंवा ही अनौपचारिक संघटना हे काय हे आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. संघटनेचा पारंपरिक असा यांत्रिकी दृष्टिकोन मागे पडला आणि संघटनेबाबत मानवतावादी दृष्टिकोन प्रस्थापित झालेला आपल्याला दिसून येते. या सिद्धांताचे उद्गाते आहेत मेयो आणि त्याचे सहकारी. मेयो आणि त्यांच्या सहकार्याच्या या कॉन्ट्रीब्युशनने या सिद्धांताची प्रामुख्याने सुरुवात झाली. अमेरिकेत हॉथॉर्न प्रयोग झाले. या प्रयोगाची शास्त्रीय आणि यांत्रिकी दृष्टिकोनाला मोठा या प्रयोगाने धक्का दिला आणि त्याचबरोबर या एल्टन मेयो आणि त्यांच्या सहकार्यक यांनी केलेला हा हॉथॉर्न प्रयोगामार्फत अनेक निष्कर्ष, मौलिक निष्कर्ष असे पुढे आलेले आपल्याला दिसून येतात. मानवतावादी
दृष्टिकोनामध्ये व्यक्ती त्याच्या प्रेरणा इतकंच नाही तर अनौपचारिकरित्या होत असलेल्या कार्याचे संचालन आदीवर पण या मानवतावादी दृष्टिकोनामध्ये भर देण्यात येतो. संघटनेतील मानवीय तत्वाचे वर्णन करताना फेयोल म्हणतात, जर मानवी तत्व आपण काढून शकलो तर संघटनेची निर्मिती सोपी गोष्ट आहे. अशा स्थितीत कोणतीही व्यक्ती व्यवहाराच्या प्रचलित पद्धती आणि आवश्यक भांडवल घेऊन कार्य करू शकेल. परंतु प्रभावशाली संघटनेची निर्मिती मानवाला गटामध्ये विभाजित करीत असते आणि त्याच्या कार्याची वाटणी करून ती बाब त्या ठिकाणी शक्यच होत नाही. आपल्याला या बाबीमध्ये एक बाब महत्त्वाची अशी आहे की प्रत्येक ह्या औपचारिक संघटनेमध्ये ह्या अनौपचारिक संघटनेचं अस्तित्व हे असतेच. 8 तास 10 तास ठराविक नियम सिद्धांताने काम करणाऱ्या या सहकाऱ्यांमध्ये आपोआपच हे अनौपचारिक संबंध निर्माण होऊन आपले मत विचार यांची त्या ठिकाणी देवाणघेवाण व्हायला लागते. अमेरिकेमध्ये झालेल्या या हॉथॉर्न प्रयोगाने एक गोष्ट मात्र सिद्ध केली की व्यक्ती ही एकाकी जीवन जगू शकत नाही आणि सभोवताल घडणाऱ्या घटनांवरती मात्र हमखास प्रतिक्रिया ही देत असते. आणि कर्मचाऱ्याला विविध सामाजिक पातळी, सामाजिक बांधिलकी, सामाजिक संबंध हे प्रभावित करीत असतात आणि त्यांची वागणूक त्याचबरोबर त्यांच्यात असलेल्या सामाजिक संघटनेची प्रवृत्ती ही कायम आढळून येते आणि त्या सर्व बाबींवरून ही मानवतावादी दृष्टिकोन हा या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. मानवतावादी दृष्टिकोनानुसार संघटनेतील व्यवहार अत्यंत किचकट असतात. तसेच या व्यवहारावर विविध प्रकारचे प्रभाव असतात आणि त्यामुळं संघटनेसंबंधाबाबतचे प्रश्न किंवा समस्या त्याचे विश्लेषण करणे इतकेच नाही तर त्या समजावून घेण्यासाठी व्यक्तीच्या बहुविध स्वभावाला त्या ठिकाणी समजावून घ्यावे लागते. मानवतावादी दृष्टिकोनाला काही लेखक अनौपचारिक संघटना असेही म्हणतात. या बाबत सायनर म्हणतो की संघटनेत व्यक्तीचे परस्पराशी असे संबंध असतात की जे त्याच्या व्यक्तिगत निर्णयाला प्रभावित करीत असतात. परंतु अशा परस्पर संबंधांना औपचारिक संघटनेमध्ये कोणतेही स्थान नसते आणि त्यांच्या कोणत्याही तत्व सिद्धांत योजनेशी ते जुळत नाही. या बाबीने एल.डी. व्हाईट यांनी म्हटले आहे की असे कार्यात्मक संबंध जे दीर्घकाळ एकत्रितरित्या काम करणाऱ्या व्यक्तीच्या परस्पर संबंधातून निर्माण तसेच विकसित होत जातात. मानवी दृष्टिकोनाचा सारांश जर आपण बघितला तर यामध्ये असे सांगता येते की याद्वारा मानवी प्रेरणा आणि शास्त्रीय विचारधारेवर आधारित सिद्धांतापेक्षा औपचारिक सामूहिक कार्यावर विशेष भर देते. ज्या संघटनेमध्ये अनौपचारिक हा प्रकार आढळत नाही त्या ठिकाणी अनेक स्वरूपाच्या समस्या ह्या निर्माण झालेल्या हॉथॉर्न प्रयोगातून लक्षात आलेला आहे.
यामध्ये कसल्याही प्रकारचे तत्व सिद्धांत नसतात, तर हे वैयक्तिक परस्पर संबंधावर, वैयक्तिक परस्पर मत भावना यावर आधारित असतात. यामध्ये कसलीही श्रेणी शृंखला नसते, पद वरिष्ठ कनिष्ठ असंही नसते. यामध्ये सर्व समान असतात. हे केवळ वैयक्तिक घटकावर आधारित असणारी ही संघटना, ज्याला आपण अनौपचारिक संघटना असे म्हणतो. धन्यवाद.